पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला। अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत आणलेला नातवाचा मृतदेह पाहून आजीला शोक अनावर होत हृदयविकाराचा तीव्र झटका आला। नातवाच्या मृतदेहाजवळच आजीने स्मशानभूमीतच अखेरचा श्वास घेतला। या घटनेने अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते। आदित्य भीमाशंकर वनमाने वय वर्ष 15 असे मृत नातवाचं तर जनाबाई महालप्पा वनमाने असे मृत आजीचं नाव आहे। अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात वाहन चालक असलेले भीमाशंकर माळप्पा वनमाने यांचं सर्वसामान्य कुटुंब, पती पत्नी, मुलगा मुलगी आणि आई असं कुटुंब सुखात राहत होतं। चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालय इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला आदित्य गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेला गेला होता, परंतु जाताना वडिलांनी आदित्यच्या हातात 100 रुपयाची नोट दिली होती। शाळेतून परत येत असताना कोणत्याही खाजगी वाहनावर येऊ नकोस, आलास तर एसटी बसनच ये असं आवर्जून सांगितलं होतं। आदित्य दिवसभर शाळेत सर्व मित्रांसोबत आनंदाने वावरत होता। शाळा सुटल्याने घरी जाताना त्याने खाजगी दुचाकीस्वाराला हात करत लिफ्ट मागितली होती। चपळगाव गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली। गावाला जाईपर्यंत नशिबाने आदित्यला वेळोवेळी हुलकावणी दिली होती। हन्नूर गावानजीक पोहोचलेले असतानाच त्या गाडीतील पेट्रोल संपले। नंतर त्या दुचाकीस्वाराला आदित्यने मदत केली। गाडी ढकलली, पुढे गावातील पंपावर पेट्रोल भरले। पेट्रोल भरत असतानाच फोन पे व गुगल पे चालत नसल्याने 10 मिनिटे तात्काळ त्याला थांबावे लागले। पेट्रोल पंपातून बाहेर पडलेल्या दुचाकीला तुळजापूरहून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली। गाडीवरील चालक जखमी झाला, पण दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला। अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ आदित्यला अक्कलकोट येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतु नियतीने घाला घातला आणि आदित्यचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। शवविच्छेदन करून आदित्यचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।